अरे अरे यांना ओळखतो मी सर ते माझे पप्पा आहेत सर. अरे नाही 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 यांना चांगलाच ओळखतो मी खरंच. कोण आहेत? अंकुश चौधरी. फक्त उन्हामध्ये जास्त असल्यामुळं थोडं त्यांच्या चेहऱ्यावरती थोडं आउटडोर शूटिंग. सनस्क्रीन वापरा तुम्ही. तर सेलिब्रिटींना वेगवेगळ्या नावांनी ओळख करून त्यांचं बारसा करणारे हे भाऊ कदम आज आपल्याकडे आलेले आहेत. महेश मांजरेकरांना कधीही न घाबरणारे आणि सेटवरती कधीही न झोपणारे हे व्यक्ती आपल्या स्किटमधून नेहमी निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देणारे असे हे भाऊ. त्यांचं स्वागत करतो अखिल भारतीय स्किटमध्ये मावा खाऊ नका रे संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख. तर सगळ्यांनाच हसवणाऱ्या श्रेया बुगडे सध्या इथं आलेल्या आहेत. कमी वाक्य मिळूनही अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या आणि पूर्ण पेमेंट घेणाऱ्या या श्रेयाजी एकच विनंती की पूर्ण पेमेंट कशी घेतात हे मला जरी शिकवलं तर माझंही घर नीट चालेल. मॅडम एकदा रस्त्यावर घसरून पडल्या तर त्यांच्यावर एक सुप्रसिद्ध गाणं पण झालं होतं. कुठलं सर? बुगडे माझे सांडली जाता साताऱ्याला. अशा श्रेयाजींचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय चला हवा येऊ द्या मध्ये महिलांना 35% आरक्षण द्या रे संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख. मला या महिन्याचा चेक नाही मिळाला तरी चालेल. त्यांचा चेक मला दिला तरी चालेल. हा तर आज आपल्याकडे आणखी एक सेलिब्रिटी आलेले आहेत. तिकीट बोंडे. सर ते विनीत बोंडे असं नाव आहे. नाही काय की त्यांची साईज तिकीट एवढी आहे ना म्हणून तसं नाव आहे. हाफ तिकीट बोंडे पण चाललं. हाफ तिकीट. 32 वर्षाचे असूनही ज्युनियर KG मधले वाटणारे विनीत बोंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बारीक पिनचा चार्जर संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख यांना. कसं आहे की लोकांना हसवणे आणि त्या मोमेंटला त्यावेळी तुम्ही त्यांचे जे काही जे दुःख असतील जे काही समस्या असतील त्यावेळी ते विसरून जातात. ह्याचं श्रेय तुम्हाला जातं. तुमचा शो मी देखील पाहतो आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतं. आज महाराष्ट्रात नंबर 1 शो आहे आणि हा नंबर 1च राहायला पाहिजे. तुमच्या लय भारी शोला माझ्या लय भारी शुभेच्छा. पुन्हा एकदा जोरदार रितेश देशमुख यांच्यासाठी. थँक्यू. तर मंडळी आज पहिल्यांदा असं होणार आहे की मी एकटा सेलिब्रिटी आणि हेच सगळे माझी मुलाखत घेणार आहेत. कारण सेंटरला बसतात ते सेलिब्रिटी असतात नॉर्मली इथे जे बसतात ते. पण ज्या सगळ्या लोकांच्या बरोबर हा कार्यक्रम सुरू झाला होता आम्ही असा विचार केला की त्याच सगळ्या सेलिब्रिटींच्या सोबत का हा आम्ही एन्जॉय करू नये. आणि अशी सगळ्या सेलिब्रिटींची सुद्धा इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी बसून एकदा हा कार्यक्रम केला पाहिजे आणि तो आज आम्ही करणार आहोत. तर ज्या एका व्यक्तीची आम्ही खूप वाट बघत होतो या शोमध्ये येण्यासाठी खूप फोन्स झाले खूप त्यांच्या मागे लागलो पण त्यांची काही डेट मिळत नव्हती. ते भाऊ कदम हे आत्ता आपल्याला जॉईन झालेले आहेत. जोरदार टाळ्या भाऊ कदम यांच्यासाठी. तर भाऊ सर तुम्ही चला हवा येऊ तर बघतच असाल. बघता का आमचा हा कार्यक्रम? कधी वेळ मिळाला तर नाहीतर यूट्यूबवर पाहतो. यूट्यूबवर पाहता. कसं वाटतं साधारण आमचं हे गाव आणि कार्यक्रम? नाही खूप मस्त काम करतात सगळे. अच्छा. मला आवडतं म्हणजे मी थकून बागून रात्री आलो की यूट्यूबवर पाहतो. क्या बात आहे सर. क्या आणि सर मला त्याशिवाय झोप येत नाही. वा वा. म्हणजे झोप यावी म्हणून बघता का त्याशिवाय झोप येत नाही म्हणून बघता? नाही ते बघितल्यावर शांत झोप लागते. शांत झोप तुम्हाला लागते. हो सर. खरं तर माणूस
हळूहळू यशाच्या चढत असतो. पण आयुष्यात एखादा स्ट्रगलचा पॉईंट असतो माणसाच्या, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात तो असतो. तो आठवतो मागं वळून बघताना? मिगता जे व्हायचं त्या याच्यामध्ये मांजरेकरांनी मला सांगितलं की तू येतोस का दुबईला. पहिला जो मिगता झाला तर म्हटलं मी घाबरलो. म्हटलं काय खरंच की काय. पण म्हटलं कसं शक्य आहे हे सगळं. पासपोर्ट वगैरे हा प्रकार आपल्या लेखी माहीतच नव्हता. आणि मग म्हटलं काय तिकीट तर काय तेच काढतात, त्यामुळे पैशाचं तसं काय हे नव्हतं. आणि म्हटलं पैसे उभे करायचे झाले तर काय करणार. आली ती वेळ जायची आणि पैसेच नाही. बरं बँकेतही नाही, माझ्या अकाउंटला नाही, कोणाच्याच नाही. करू काय. म्हटलं तिकडे जायचं, खिशात काहीतरी पैसे पाहिजे. म्हटलं सगळं काही ना काही घेतील नाही, आपण आपले फिरतोय किंवा बाहेरच नाही पडत आहे. बायको मला म्हणाली ही अंगठी घ्या, ही गहाण ठेवा. आणि ते पैसे घेऊन मी तिकडे गेलो. आणि अर्थात आताही वाईट वाटतं, तेव्हाही वाईट वाटत होतं की काय करू या पैशाचं. आज एवढे सुद्धा पैसे नाहीत. आणि नाही पण भाऊ हेच किस्से असतात माणसाच्या आयुष्यातले, जे स्वतःला पण तुम्हाला प्रेरणा देतात आणि मी नवीन आहे तुमच्यासाठी, मला सुद्धा प्रेरणा देणारे असतात. माननीय भाऊ कदम यांच्या सौ सुद्धा इथे आलेल्या आहेत. ममताजी, तुमचं मनापासून स्वागत. खरं तर सगळ्या महाराष्ट्राला हसवणारा हा लाडका चेहरा बनलेला आहे सगळ्यांच्या घराघरातला. तर हा चेहरा घरात कसा असतो, एवढाच विनोदी असतो का, असा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हो बरोबर आहे, घरातही तसेच असतात. बरं, भाऊ कदम यांच्याबद्दलची जर कुठली तक्रार असेल तुमच्या मनात तर ती काय आहे? आता जास्त म्हणजे व्हॉट्सअपचा जास्त वापर करतात म्हणून. ते शरद उपाध्यायांना पण सांगून टाका आता. चला सांगा सांगाच तुम्ही, मला माहिती आहे, बोला. सांगा वहिनी, काय झालं मला शरद उपाध्याय सरांचा आभार म्हणायचे वाटतात, म्हणजे त्यामुळे माझे डोळे उघडलेत अगदी. काय बोलले होते म्हणजे शरद सर? त्यावेळेला बोलले होते की दिसतात तशी नाही आहेत. तेव्हा मला कळालं अगदी. अच्छा, ममता वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाऊ, तुमच्यासाठी बघूयात कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चार्ली चॅप्लिनला जो आपण पाहतो, चेहरा नाही काही नाही, पण त्याचे चेहऱ्याचे हावभाव, तो जो इनोसन्सपणा, हा संपूर्ण इनोसन्सपणा मला भाऊमध्ये नेहमी दिसतो. इतका इनोसंट, इतका सरळ माणूस, कामाव्यतिरिक्त देखील इतका सरळ साधा माणूस. त्याला माहीत नाही की त्याची प्रचिती, त्याचं तो किती लोकप्रिय आहे. आणि खरं भाऊ एका अर्थी बरं आहे की आपल्याला जेव्हा कळत नसतं ना की आपली लोकप्रियता काय, हे न कळलेलंच बरं, म्हणून आपण जमिनीवर असतो. आणि तो भाऊ कदम जो मला आवडतो, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आवडतो, त्याला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.